सोहम जप ध्याने भागले विश्रांति सोहम जप ध्याने भागले विश्रांति राहे आत्मस्थिति सोहम जप ध्याने भागले विश्रांति सोहम जप ध्याने मनाचे उन्माद कर्म कृष्णार्पण मनाचे उन्माद कर्म कृष्णार्पण भेटता आपणासी सोहम जप ध्याने भागले विश्रांति सोहम जप ध्याने नर नारी बाल झालिती समान अवघा नारायण कोंदाटला सोहम जप ध्याने भागले विश्रांति सोहम जप ध्याने माधव म्हणे आता काय सांगू खूण माधव म्हणे आता काय सांगू खूण घ्यावी ओळखून ज्याची ध्याने सोहम जप ध्याने भागले विश्रांति सोहम जप ध्याने भागले विश्रांति राहे आत्मस्थिति सोहम जप ध्याने सोहम जप ध्याने सोहम जप ध्याने भागले विश्रांति हरिओम 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 ऐकू येते अजून आवाज तुला
येते आता एको येतो. हरिओम. आता व्यवस्थित आला. ओके, होपफुली तसाच राहील तो आवाज. आय ट्राय टू बी इन द सेम पोझिशन. चला. हरिओम. श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसेव मुद्रा नेत्री नेरे तुझे निद्रा काही भेट सेवा मुद्रा तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास उदास तो अभूतवा अपत्या परी बाजवे प्रेमग्रास महाराज सद्गुरु रामदास. कुंडली गवर्धा हरे विठ्ठल श्री ज्ञानेश श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवानंद स्वामीजींना मनोमन नमस्कार करून आपण आजच्या माझ्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. जो हा अर्जुना साध्यंतु सांगितला प्रस्तुत भक्ती योगू समस्त योग भक्ती योग. आजचा आपला जो विषय आहे तो संतांचा भक्ती योग. संतांनी भक्ती कशी केली असं आपण थोडासा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 12वा अध्याय भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्ती योग आहे. त्याच्यामधली ही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ओवी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना या ओवीमध्ये आश्वासन देत आहेत की ज्यांना ज्यांना उद्धाराची आपला स्वतःचा उद्धार व्हावा अशी इच्छा आहे त्या सगळ्यांना मी मदत करेन आणि त्या सगळ्यांना भगवंत मदत करेल असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे. भक्ती योग येतो पण त्याचं मर्म जे आहे 12व्या अध्यायाचं ते बऱ्याच वेळेला ना त्याचं कन्फ्युजन असतं सगळ्यांच्या मनामध्ये. तुम्हाला दिसतंय तर सगळ्यांना वाटतं की अरे हा 12वा अध्याय आहे तो भक्तीचा आहे. तर पहिला प्रश्न जो 12वा अध्याय चालू झाला तेव्हा जो विचारला होता तो असा नव्हता की योग का भक्ती, म्हणजे मी योग करू का भक्ती करू असा नव्हता. त्यामुळे ऑप्शन नाहीये. तो प्रश्न असा होता की जर मी योग केलं तर भक्ती मला किती महत्वाची आहे. भक्ती केली तर मला योग किती लवकर प्राप्त होईल. भक्ती सहित योग का भक्ती विरहित योग असं सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यावरती सांगताना भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर का भक्ती केली तर योग लवकर प्राप्त होईल. आता भक्ती विरहित योग सुद्धा आहे शक्य पण तो थोडासा अवघड आहे. तो जर का आपण भक्ती सहित योग केला तर तो सोपा आहे. योगाला थोडासा एक कोरडेपणा असतो तर त्याच्यामध्ये जर का भक्तीचा ओलावा घातला तर तो योग जास्त लवकर प्राप्त होऊ शकतो असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जे संतांची भक्ती बघत असतो तर ती ज्ञानोत्तर भक्ती असते. त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्या ज्ञानाच्या संस्कारामुळे ते जे जे करत असतात ती सगळी भक्ती होत असते आणि आपण तिथेच कन्फ्युजन करत असतो. आपण ते बघतो आणि आपल्याला वाटतं अरे ही भक्ती आपल्याला जमेल का. तर थोडस ते समजायला अवघड आहे. गुलाबराव महाराजांचं एक उदाहरण आहे की गुलाबराव महाराज तुम्हाला माहिती असेल तर ते जन्मताच किंवा जन्म झालेला अंध होते आणि त्यांना दिसत नव्हतं. तर एकदा ते असेच प्रदक्षिणा घालत होते झाडाला आणि तिथे काही मुंगळे होते. झाडाच्या अवतीभोवती बरेच मुंगळे होते आणि त्यांच्याबरोबर पांगारकर त्यांचे जे शिष्य होते ते होते आणि ते ऑब्झर्व करत होते आणि त्यांना एकदम दिसलं की अरे महाराज प्रदक्षिणा घालतायत आणि तिथे सगळे मुंगळे आहेत. तर त्यांनी एकदम ते म्हणले महाराज महाराज अहो इथे सगळे मुंगळे आहेत. तर महाराज त्याच्यावरती त्यांना म्हणले काही काळजी करू नको मुंगळ्यांना काही होणार नाही. म्हणजे आपल्या मनात काय विचार आला असता अरे मुंगळे आहेत मला मुंगळे टोचतील मला चावतील. तर महाराजांच्या मनात आला काही काळजी करू नको मुंगळ्यांना काय होणार नाही. आणि मग नंतर त्याच्यावरती त्यांनी लिहिलंय की मी बघितलं जेव्हा प्रदक्षिणा सगळ्या पूर्ण झाल्या सगळ्या पूर्ण झाल्यावरती एकही मुंगळा इथे चिरडला गेला. इतकी ती वरची भावना असते संतांची.
इतकं त्यांचं अंतःकरण उन्नत झालेलं असतं, पण आपल्याला तो अनुभव नसतो आणि मग तिथेच आपली थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होतं की अरे हे नक्की कुठला हा भक्तिभाव आहे, तो मला कसा प्राप्त होईल. तर तो थोडासा समजायला अवघड येतो. त्यामुळे आज आपण हा जो भक्तिभाव आहे ना, तो आपल्यालाच अनुभवता येत नाही लगेच किंवा आपली जी भक्तिभावाची पातळी असते ती थोडीशी अजून मॅच्युअर झालेली नसते. तर त्यामुळे हा जो भक्तिभाव जर समजून घ्यायचा असेल ना, तर तो संतांच्या चरित्रातनं आणि संतांच्या वाङ्मयातनं समजून घ्यायला हवा. आणि तिथून जर का आपण समजून घेतला ना, तर आपल्याला बरोबर कळतं की अरे किती उंच पातळीवरची भक्ती संतांनी करून ठेवलेली आहे. तर तोच आपण आज थोडासा बघण्याचा प्रयत्न करूया. वेगवेगळ्या संतांची आपण थोडीशी उदाहरणं घेऊ, त्यांचे अभंग बघू, त्यांचे चरित्र बघू आणि त्यातला त्यांचा भक्तिभाव कसा होता, हा बघण्याचा प्रयत्न करूया. समर्थांनी दासबोधामध्ये पहिल्यांदा आपल्याला बऱ्याच वेळेला असतं, की अरे आता मला भक्तिभाव इथे खूप सुंदर दिसतोय सगळ्या संतांमध्ये. माझ्यामध्ये मला जर का कल्टिव्हेट करायचं असेल, तर मी काय करू? तर ते समर्थांनी दासबोधामध्ये फार सुंदर रीतीने सख्य भक्तीने सांगितलं. ते म्हणतात, की तुम्हाला देवाशी एखादं नातं जोडा तुम्ही. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सोडूच नये. सखा मानावा भगवंत, माता पिता गण गोत, विद्या लक्ष्मी धन वित्त सगळं परमात्मा. नातं जोडायचं. आता आपण आपलं जर का साधारणतः जीवन बघितलं तर सगळीकडे नाती असतातच आणि आपण ती छानपणे करत असतो. म्हणजे इतकं त्या नात्यांचा मी विचार करत होतो, की आता आपण समज पुणे मुंबई प्रवास करत असू किंवा इथे सुद्धा बाईकने वगैरे जात असू किंवा ट्रेनने जात असू. जर आपली तीच बस असेल, तीच ट्रेन असेल, तर तिथे येणारे जाणारे जे लोक असतात त्यांची पण आपली ओळख होते. नकळत आपल्याला त्यांच्याबरोबर थोडासा संबंध तयार व्हायला लागतो. म्हणजे इतका हा नात्याचा परिणाम आहे, की अगदी अर्ध्या तासाचं जरी आपलं नातं असलं, तरी सुद्धा ते आपल्याला जिव्हाळा होतो, की "अरे हां, हा माणूस आज आला नाही बरं का ट्रेनमध्ये. काय झालं असेल? त्याची ट्रेन चुकली तर असेल." हे नातं आणि असं नातं तुम्ही भगवंताबरोबर जोडा, असं समर्थ दासबोधामध्ये सांगितलं. त्याच्या 2-3 गोष्टी आहेत, की आपण बऱ्याच वेळेला इथे ऐकतो, की एस्पेशली नवरा-बायको त्यांच्यामधलं एक वाक्य नेहमी असतं, की "यू डोंट गिव्ह इनफ टाईम फॉर मी." तर नातं कुठलंही असलं, की तुम्हाला वेळ द्यायला लागतो. वेळ द्यायला लागतो, कमिटमेंट करावी लागते. आणि हेच भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की तुम्हाला जर का नातं जोडायचं असेल ना, तर थोडासा वेळ दिवसातून थोडा-थोडा वेळ काढत जा देवासाठी. आणि तो अगदी नियमितपणे, अगदी पूर्णपणे देवाला कसा देता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. आपोआप नातं जोडायला लागतं आणि ते नातं जोडल्याशिवाय तुम्हाला प्रेम उत्पन्न होणार नाही. नातं जर नसेल तर प्रेम उत्पन्न होईल का? एखादा जर का वेगळा माणूस असेल, ज्याच्याशी तुम्ही कधीच बोलला नसाल आणि तुमचा मुलगा, त्या दोघांमध्ये किती वेगळा डिफरन्स आहे. तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला नातं आहे आणि आतून प्रेम निर्माण झालेलं आहे. आता पांडुरंग शास्त्री याच्यावरती एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती. ते त्यांनी सांगितलं होतं, की एक पेढीवरती एक अ, अ, हे बसायचं, शेठजी बसायचे आणि ते शेठजी बसायचे पेढीवरती आणि ते खूप तसे रागीट होते. म्हातारे होते तसे आणि खूप रागीट होते. एकदा त्यांना राग आला, की मात्र ते कोणाचं ऐकायचं नाही. खूप रागीट. तर एकदा असाच त्यांना राग येतो आणि सगळे जे तिथे काम करणारे असतात, ते सगळे घाबरतात. शेठजींना राग आला म्हणजे आता करायचं काय? सगळे घाबरतात एकदम. तर त्यांची जी सून असते, तिला बरोबर ट्रिक माहिती असते, की काय करायचं. तर त्यांना एक छोटा नातू असतो. अगदी 2 वर्षाचा छोटासा नातू असतो. तर ती त्यांना त्या नातवाला सोडते शेठजींच्या इथे. तर शेठजी असे रागवलेले असतात, व्हेरी अँग्री आणि तो नातू रांगत इज क्राउलिंग आणि तो जातो शेठजींच्या इथे उभा राहतो. शेठजी असे बसलेले असतात. तो उभा राहतो, थोडासा असा खांद्याला धरून असं उभा राहतो. उभं राहता येत नसतं आणि मग त्यांच्या मिशा ओढायला लागतो. ते म्हणतात, "अरे हा काय येडा आहे का काय? मी इतका रागवलोय, इथले सगळे समोरचे लोकं इतके घाबरतायत, की मी इतका रागवलोय आणि हा मिशा काय ओढतोय?" पण त्या मुलाला काही कळत नसतं. तो मिशा ओढायला लागतो. मग डोक्याच्या इथे तबला वाजवायला लागतो. काय वेगळं-वेगळं करायला लागतो. आणि मग शेवटी थोडेसे शांत होतात. आता हेच सगळं तो बाहेरून तो मूर्ख असतो, तो बघत असतो. आणि त्याला वाटतं, की "अरे हो, असंच केलं पाहिजे ना. पुढच्या वेळेस माझ्यावरती शेठजी रागवले, की मी असंच करेन, जाऊन त्यांच्या मिशा ओढेल. चालेल का? नाही चालणार. कारण ते नातं नाहीये. तुम्हाला जर का भगवंतावरती प्रेम उत्पन्न करायचं असेल आणि भगवंताचं तुमच्यावर प्रेम उत्पन्न व्हायला हवं असेल, तर काहीतरी नातं जोडलं पाहिजे. असं फार सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. पण थोडक्यामध्ये आपल्याला भगवंताशी नातं जोडलं पाहिजे. कुठे आता ते उदाहरण कुठे दिसतं का ह्याचं? तर अर्चन भक्तीमध्ये याचं उदाहरण दिसतं, की आपण देवाची पूजा करतो. देवाची पूजा करताना आपण किती मनोभावे करतो. तर तिथे जो बाळकृष्ण असतो,
त्याला अगदी आपण खऱ्या बाळकृष्णाप्रमाणे, ती मूर्ती असं आपण समजत नाही. खरा बाळकृष्ण असं धरूनच त्याची पूजा करतो मी. छान त्याला तांदळामध्ये ठेवतो, त्यानंतर अभिषेक करतो, त्यानंतर छान वस्त्राने छान साफ करतो, गंध लावतो. त्यामुळे अर्चन भक्तीमध्ये ह्याचं मर्म आहे, की अरे तुम्हाला जर का देवाचं नातं थोडंसं जोडायचं असेल ना, इथपासून सुरुवात करा. दररोज सकाळी थोडा वेळ जी तुम्ही पूजा कराल, त्याच्यामध्ये भगवंत तिथे स्वतः आहे आणि मी त्याची पूजा करत आहे. त्या भक्तिभावाने जर का आपण करायला लागलो, तर मात्र ते व्हायला लागेल. खूप वेगळ्या-वेगळ्या छटा आता संतांच्या आयुष्यामध्ये या भक्तीच्या आहेत. आपण बऱ्याच वेळेला संध्याकाळी बघतो आकाशामध्ये खूप सुंदर-सुंदर रंग आपल्याला दिसतात. आणि ते रंग बघून आपल्याला इतका आनंद होत असतो. तसेच हे वेगळे-वेगळे रंग प्रत्येक संतांच्या आयुष्यामध्ये आणि प्रत्येक संतांच्या वाङ्मयामध्ये असे वेगळे-वेगळे रंग, वेगळ्या-वेगळ्या छटा दिसतात भक्तीच्या. आणि त्या थोड्याशा बघण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा जो सर्व संतांनी भाव मांडलेला आहे, तो म्हणजे बालक. की अरे देवा, तू आई आहेस आणि मी तुझं बालक आहे. अशा स्वरूपामध्ये भक्ती करायची. तर ज्ञानेश्वर महाराजांचं फार सुंदर नमनाच्या ओव्या म्हणजे ज्ञानेश्वरी जर का तुम्ही वाचली असेल, तर 9वा अध्याय, 12वा, 15वा, 18वा त्याच्यामध्ये थोड्याशा नमनांच्या ओव्या आहेत. म्हणजे ऍक्च्युअल भगवद्गीतेवरती बोलण्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे सद्गुरू यांच्यामधला जो संवाद आहे, तो संवाद म्हणजे नमनाच्या ओव्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी बालक भाव कसा आहे हा अगदी सुंदर रीतीने प्रकट केलेला आहे. आता कसं असतं, एखादं छोटस बाळ असतं, तर ते नुकतंच रांगायला लागलेलं असतं आणि रांगता रांगता ते असं थोडस चालायला लागतं. अशी पावलं ते अशी वाकडे तिकडे टाकत असतं. कधी कधी चालताना पडतं, धडपडतं. तसंच जेव्हा ते बोलायला लागतं, तेव्हा बोलताना सुद्धा बोबडे बोल बोलत असतं. अगदी स्वच्छ असं मस्त बोलतं का? नाही. बब्बल, दत्त, दत्त असं काहीतरी ते बोलत असतात. पण म्हणून काय आई त्याच्यावर चिडते नाही. की "अरे, काय करतोय तू? तुला साधं बोलता पण येत नाही. अजून स्पष्ट बोलता पण येत नाही." असं आई म्हणते का? नाही. तिला उलटं कौतुक असतं. तिला त्या मुलाचा आनंद वाटत असतो, की "अरे, किती छान बोलतोय." हल्ली तर सगळेजण व्हिडिओ काढतात आणि मग सगळ्यांना पाठवतात, की "अरे, बघा किती छान बोबडं बोलतोय." म्हणजे बोबडं बोलण्याचं कौतुक असतं. तर त्याच भावाने ज्ञानेश्वर महाराज नमनाच्या ओळीत म्हणतात, की "दातरी बालक बोबडे बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोच करुनी माऊली रिजे जीव." आईला त्याचा आनंदच असतो. कितीही तुम्ही बोबडं बोललं तरी त्याचा आईला आनंद असतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की तसं माझे जे बोल आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, की माझे जे बोल आहेत, ते तुम्ही बोबडे बोल असे समजा आणि जरी ते तुमच्यासाठी योग्य नसले, तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला आनंद होईल, म्हणून मी ते बोल बोलतो. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किती उंच पातळीवरची गोष्ट आहे. "तेवी तुम्हा संतांचा पडी आहो, कैसेने तरी आम्हावर येवो. या बहुवा आकुळिया जो आहो सलगी करी." म्हणून मी तुमच्या जवळ येत आहे. म्हणून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, की माझे बोबडे बोल ऐकून तुम्ही आनंदित व्हाल आणि मला जवळ कराल. हा भक्तिभाव. आता ज्ञानेश्वर महाराजांचं आपण जर का वागवत गेलो, किती उंच पातळीवरचं आणि ते स्वतः म्हणतात, की माझे बोबडे बोल. म्हणजे किती विनय, किती विनम्रता संतांच्या अंगी असेल. तसंच आता आपण जसा बालक भाव बघितला, तसाच मातृभाव. हा सुद्धा खूप सुंदर भाव आहे. आणि तो काही काही संतांच्या मध्ये त्यांच्या वाङ्मयामध्ये अगदी प्रकर्षाने दिसतो. एक मला जो अभंग आवडला तो म्हणजे जनाबाईंचा अभंग आहे, मातृभावावरचा, की बऱ्याच वेळेला काय होतं, की आई काहीतरी काम करत असते आणि गडबड चालू असते. अरे ऑफिसला जायचंय, तुला शाळेत सोडायचंय, त्यानंतर अजून बरंच काय-काय आहे, ऑफिसचे डबे करायचे, ते सगळं चालू असतं. आणि तो जो लहान मुलगा असतो, तो आईच्या मागे-मागे करत असतो. सारखा आईचा पदरच धर किंवा सारखा आईच्या पायातच घुटमळ, असं त्या लहान मुलाचं चालू असतं. आणि त्या आईला अजिबात ते तेव्हा कारण काय गडबड असते. ऑफिसला जायची घाई आहे. तिला ते अजिबात आवडत नसतं. आणि मग ती सारखी चिडून त्याला सांगत असते, "अरे आत्ता इथे काही करू नको, मला फार गडबड आहे. मी नंतर झालं की तुझ्याकडे बघेन." असं बऱ्याच वेळेला दररोज आपल्या आयुष्यामध्ये ते दिसत असतं. आणि तोच भाव जनाबाईंनी इथे सांगितलाय, की जनाबाई म्हणतात, की "विठ्ठला सारखं माझ्या मागे-मागे करू नकोस." विठ्ठलाला म्हणतात, "सारखं माझ्या मागे-मागे करू नकोस. धुणे घेऊन काखेसी, जनी गेली उपवास." धुणं पूर्वीच्या काळी ज्या बायका धुणं घेऊन जायच्या
उपवासी म्हणजे कुठलं तरी पाण्याचं ठिकाण की जिथे तुम्ही धुणं घेऊ शकता. धुणे घेऊन एक आकेसी ज्यांनी गेली उपवासी तर ती चालली आता तिथे. मागा धावला विठ्ठलू म्हणे का सांडिले मज. मागे विठ्ठल धावत धावत आला आणि जनाबाईंना म्हटला की अगं मला का सोडून आली तू घरी एकटी एकटी का चाललीये असं विठ्ठल तिला म्हणतात. कागा धावून आलासी जाय जाय रावळासी. माझ्या मागे मागे कशाला करतोयस मला इथे खूप कामं पडलीत जा तुझ्या देवळात जाऊन बस असं जनाबाई विठ्ठलाला सांगतात. कागा धावून आलासी जाय जाय रावळासी आणि मग नंतर ओरडली आई ओरडली की मग बाळ जातो मुलगा जातो आणि मग तो जाऊन त्याचं त्याचं काहीतरी करत बसतो. तसं विठ्ठल सुद्धा ते ओरडल्यावरती तिथनं गेला आणि मंदिरामध्ये जाऊन बसले विठ्ठल. आणि मग नंतर त्याच्यावरती जनाबाई म्हणतात चहू हाती धुणे केले ज्यांनी म्हणे बरे झाले. आणि आता विठोबा गेला त्यामुळे मला आता निवांतपणे धुणं करता आलं. पण केलं कसं? चहू हाती. चहू हाती म्हणजे काय तर विठ्ठलानेच केलं. म्हणजे भाव कसा आहे की जरी विठ्ठलाला मी सांगितलं की जा देवळामध्ये तरी सुद्धा नंतर धुणं कोणी केलं तर विठ्ठलानेच केलं. म्हणजे माझ्याच आतल्या विठ्ठलानेच ते धुणं केलं असा भाव जनाबाईंनी इथे मातृभाव प्रकट केलेला आहे. वेगळ्या वेगळ्या शेड्स थोडस बघण्याचा प्रयत्न करत होता. तुकाराम महाराजांचं फार सुंदर सुंदर अभंग आहेत भक्तिपूर्ण. तर त्याच्यातला एक आहे तो म्हणजे काळजी. आता आई मुलगा हे नातं झालं की काळजीचं नातं जे असतं ते येतच. तर तुकाराम महाराजांची भक्ती इतकी सुंदर आहे की ते काळजी कशाची करायची तर त्यांनी देवाचीच काळजी केली की देवा मला तुझ्याबद्दलच काळजी वाटायला लागली हा असा भाव. तर तो इतका सुंदर रीतीने महाराजांनी सांगितलाय. कोठे गुंतलासी कोणाच्या धावया आली देवराया निद्रा तुझं. की देवा बराच वेळ तुम्हाला भेटला नाहीस कुठे काही गुंतलास का तू काहीतरी तू बिझी झालास का तर काय झालंय नक्की तुला तुला झोपच आली का काय म्हणून तू मला आज भेटायला आला नाहीस का. कुठे गुंतलासी कोणाच्या धावया आली देवराया निजरा तुझं. काय पडले तुझं कोणाचे संकट तुरी पंत वाटण सापडे. तेव्हा काय झालं तुला काही संकट आलं का कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय का तर तू कुठेतरी गेला होता आणि हरवलायस तू असं देवाशी देवाशी बोलतायत. काय झाले सांगू माझी या कपाळा. नंतर ते म्हणतात अरे माझ्या नशिबात नाहीये का देवा आज तू भेटणं उरला जीव डोळा तुका. मी तुझी वाट बघतोय कधीपासून आणि मला तुझी काळजी वाटते तू आज आला का नाही मला भेटायला. असे काळजीचा भाव तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी व्यक्त केला. उंचीवरच्या भक्ती म्हणजे आपल्याला जनरली आपल्याला काळजी कुठली असते तर मी माझं माझी मुलं माझा जॉब माझा संसार त्याची असते. तुकाराम महाराजांना काळजी कुणाची तर देवाची काळजी की देवा तुझं कसं चाललंय मला सांग एकदा. आपलं आणि देवाचं जे असतं ना नातं ते फार इंटरेस्टिंग असतं. आता हे संतांचं नातं आपण बघतोच आहे पण आपलं आणि देवाचं नातं कसं असतं ना तर आपलं आणि देवाचं नातं असतं डॉक्टर आणि पेशंट सारखं. बऱ्याच वेळेला जर आपण ऑब्झर्व केलं ना, तर ते काय असतं आपल्याला जर का बरं नसेल तर आपण डॉक्टरकडे जातो बरोबर. बरं सगळं छान चाललंय तर आपण जातो का डॉक्टरांकडे काय डॉक्टर कसे आहात असं उगत जाऊन आपण म्हणतो का नाही. तसं आपलं नातं देवाशी असतं आणि तिथे आपलं चुकतं की कन्सल्टंट तसं आपण देवाला ट्रीट करत असतो की अरे मला आज काहीतरी थोडासा प्रॉब्लेम आहे देवा म्हणजे त्यात चूक काही नाही पण ही फॅक्ट आहे की देवा आज मला बरं नाहीये ते देवा आज काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालाय की देवाच्या इथे जाऊन बसलो. आणि नंतर आपण काय म्हणतो की देवा मला जेव्हा काही प्रॉब्लेम नसेल ना तेव्हा बाकीचं सगळं मी बघून घेईन तेव्हा तुम्हाला डिस्टर्ब करू नको. असं आपलं असतं की तेव्हा आपल्याला अजिबात देवाची आठवण नसते आणि देवानी पण आपल्याला काही डिस्टर्ब करू नको असं आपण म्हणत असतो. आणि हा फरक आहे आपल्या भक्तीमधला आणि संतांच्या भक्तीमधला. संतांचं कसं असतं की संतांचं सगळं देवाचंच जे जे होतंय दास्य भक्तीमध्ये सांगितलं की जे जे होतंय ते सगळं टोटल ऍक्सेप्टन्स देवाच्या इच्छेनेच होतंय अशा रीतीने ती त्यांची भक्ती असते. देवाचे जे मनोगत त्याची आपुले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरून आहे. दास्य भक्तीमध्ये ही उभी आहे की जे जे सगळं होतंय सगळं देवाच्या इच्छेने होतंय. काही गोष्टींमध्ये तर संत देवाला आणतच नाही. ते फक्त म्हणतात की देवा मला फक्त तुझं प्रेम दे बाकी सगळं मी बघून घेईन. आहे जे होणार आहे चांगलं वाईट काय चाललंय सगळं ते मी बघून घेईन माझ्या कर्तृत्वाने सगळं बघून घेईन. तू मला काय दे फक्त तुझी भक्ती दे तुझं प्रेम दे असं संत देवाला सांगत असतात.
अर्जुनाची एक गोष्ट, आता भक्ती म्हणली की काही जण आपल्या डोळ्यासमोर अगदी लगेच येतातच. त्यातले एक म्हणजे अर्जुन, की त्यांची भगवंतावरची जी भक्ती होती ती आपल्याला लगेच जाणवते, आठवते. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाबद्दल सांगितलेलं आहे की आत्मनिवेदना तळीची जी पीठिका आहे सख्यत्वाची, सख्य भक्ती जी आहे आत्मनिवेदनाच्या इथे, पार्थू म्हणजे पार्थ म्हणजे अर्जुन, अधिष्ठात्री तेथींची मातृगाडा. आणि तिथे जर का बघितलं तुम्ही सख्य भक्ती कोण प्राईम एक्झाम्पल असेल तर अर्जुन. अर्जुनाची जी सख्य भक्ती होती भगवंतावरती ती सगळ्यात एपिटोम म्हणतात ना, सगळ्यात छान. की ते बघितलं की तुम्हाला बरोबर कळेल. तर त्यांची कथा आपल्या सगळ्यांना माहित असेल की जेव्हा कुरुक्षेत्रामधलं युद्ध होणार होतं आणि आता भगवंत सगळे ते डिवाइड करत होते. बरेच राजे काही कौरवांच्या साईडने जात होते, काही पांडवांच्या साईडने जात होते. आणि भगवंत भगवान गोपाळकृष्ण ते फक्त आता राहिले होते आणि त्यांची सेना राहिली होती. तर आता ते कुणाच्या बाजूने लढणार म्हणून दुर्योधन आणि अर्जुन दोघ जण गेले भगवंताकडे. आणि ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्योधन आधी गेला, पण तो डोक्याच्या इथे तेव्हा भगवंत झोपले होते आणि दुर्योधन आधी गेला, तो डोक्याच्या इथे उभा होता. अर्जुन नंतर आला, पण तो पायाच्या इथे उभा होता. आणि जेव्हा भगवंतांनी डोळे उघडले तेव्हा पहिल्यांदा अर्जुन दिसला. तर त्यामुळे भगवंतांनी पहिल्यांदा अर्जुनाला विचारलं की तू सांग, तुला मी हवंय तर माझी सेना हवी. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर अर्जुन म्हणला की मला देवा तूच हवाय. आणि दुर्योधन पण खुश झाला कारण की त्याला सगळी सेना मिळाली, त्याला तेच हवं होतं. आणि दुर्योधन निघून जातो. इथपर्यंतची आपल्याला माहिती. त्याच्या पुढची जी कथा आहे ती फार तो निघून गेल्यावरती भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे एवढी माझी सेना असताना तू मला का निवडलं? एवढी मोठी बलाढ्य यादव सेना आहे सगळी, ती तुला खूप युद्धामध्ये उपयोग होईल. तर एवढी सगळी सेना असताना तू मला एकट्याला, आणि मी भगवंतांनी स्वतः काय सांगितलं होतं की मी युद्ध करणार पण मी शस्त्र उचलणार नाही. तर असं जर का असेल की मी लढणार पण नाहीये तर तू मला कशाला निवडलंस? तर त्याच्यावरती अर्जुन फार सुंदर उत्तर दिलं. अर्जुन म्हणतो की देवा युद्धाचं काय ते सगळं मी बघून घेईन. युद्ध काय करायचंय, कसं सगळ्यांना हरवायचंय ते सगळं मी बघून घेईन. तू फक्त आमच्या बाजूने ये. आणि त्यानंतर जे वाक्य अर्जुन म्हणतात, अर्जुन म्हणतो की देवा मी तुला बोलवावं आणि नंतर तू माझ्याकडे यावं, इतका का काय मी परकाय तुला? की मी तुला बोलवलं तरच तू माझ्याकडे येणार, इतका मी परका झालोय का? काही सुद्धा बोलू शकत नाही भगवंत, कारण ते सख्य भक्ती, अर्जुनाची सख्य भक्ती. की देवा गृहीतच आहे की तू माझ्याच बाजूने लढणार आहेस. आपलं काय होतं, नारायण म्हणजे भगवंत आणि नारायणी सेना म्हणजे भगवंताची सेना. बऱ्याच वेळेला आपल्याला तिथे कन्फ्युजन असतं. देव हवा तर देवाचं ऐश्वर्य हवं. आणि बऱ्याच वेळेला आपण देवाच्या ऐश्वर्याकडे जास्त झुकत असतो. इथे या प्रसंगातनं भगवंत सांगून देतात की अरे तुम्हाला जर का ऑप्शन आलं की देव हवा का नारायण हवा का नारायण सेना हवी, तर नारायणला चूज करा. नारायणाला चूज करा, असा हा प्रसंग सांगून देतो आपल्याला. ऐकाबद्दल थोडस आपल्याला जास्त अट्रॅक्शन असतं, ते हळूहळू कमी व्हायला पाहिजे. संतांचं ऐकाबद्दल जर काय अट्रॅक्शन बघायचं झालं, म्हणजे कम्पॅरिझन आपण आपण काय करतो आणि संत काय करतात, तर त्याच्यावरती फार सुंदर महाराजांनी सांगितलेलं आहे. तर महाराज म्हणतात की तू देवा मला जास्तीत जास्त काय देशील? रिद्धी सिद्धी देशील, म्हणजे भरपूर धन देशील, त्यानंतर वेगवेगळ्या सिद्धी देशील, ते काही मला नको आहे, असं महाराज देवाला म्हणतात. रिद्धी सिद्धी काही देवीची अभिलाष मज नाही आस मुक्तीची. तू जास्तीत जास्त मला काय देऊ शकतो? रिद्धी देऊ शकतो, सिद्धी देऊ शकतो. चल आता निगोशिएटर आपण करतोच आहे. तर जास्तीत जास्त अजून मला काय देशील? तू तर मुक्ती देशील. तर ते म्हणतात मला मुक्ती पण नकोय. मला मुक्तीची सुद्धा आस नाहीये. तुका म्हणे माझे तुझे गडे घर भक्तीचा रे भाव दे. मला काय हवंय तुझ्याकडनं? तर फक्त भक्तीचा भाव हवाय. तो मला दे. बाकी तू काही दिलं नाहीस तरी चालेल. ही संतांची ऐकाबद्दलची भक्ती असते. म्हणजे ऐकाबद्दलच असतं की त्यांना बाकी काही नसतं. त्यांना काय हवंय? तो भक्तीचा भाव. भाव महत्वाचा. आणि तो भाव येणं खूप डिफिकल्ट. कितीतरी प्रयत्न आपण करत असतो, पण तो भाव काही आपल्याला येत नसतो. स्वामीजी म्हणजे नेहमी सांगायचे की भाव खाणारी लोक खूप असतात.
पण भाव असणारी लोक खूप कमी असतात. तर तो भाव यावा असं महाराज देवापुढे मागत आहेत. अजून 2-3 आपण छान छान बघूयात की आता आपल्याला बऱ्याच वेळेला आहे ना राग येत असतो आणि देवावरती पण राग येत असतो. तर तसा संतांना सुद्धा त्यांच्या काय काय अभंगावर त्यांनी देवावरती रागवले, देवावरती चिडले, पण भक्तीच्या ह्याच्यामध्ये. तर महाराजांचाच एक असा अभंग आहे, तर ते ज्याच्यावरती ते देवावरती रागवले ना, मज संतांचा आधार ऐकले तू निर्विकार. रागवून ते देवाला म्हणतात, जर का आपण आता भांडण करतोय, तू आणि मी भांडण करतोय, तर बघतो ना आपण, अरे तू तू तुझ्यात किती कपॅसिटी, माझ्यात किती कपॅसिटी, तुझ्या बाजूने कोण कोण आहे, माझ्या बाजूने कोण कोण आहे. तसं ते तुकाराम महाराज विठ्ठलाला सांगतायत की मज संतांचा आधार ऐकले तू निर्विकार. माझ्याकडे माझ्या बाजूने सगळी संत आहेत, पण तू एकटाच आहेस. लक्ष द्या, तू माझ्याशी उगाच भांडायला जाऊ नकोस. माझ्या बाजूने सगळी संत मंडळी आहेत. पहा विचारू मी देवा, नको आम्हा सगळे हेवा. बघ विचार करून ठेव, उगाच माझ्याबरोबर म्हणजे मला खूप बॅकिंग आहे असं आपण म्हणतो ना, तसं सगळे संत माझ्या बाजूने आहेत. तुझं बोल न बोलवे आम्हा भांडायची सवय. तू एक शब्द माझ्याशी बोलू शकत नाही. जर का आता आपण भांडण करायचं ठरवलंच आहे, तू काहीतरी बोल माझ्याशी, पण एक बोल, तू एक शब्द बोलू शकत नाही. आणि आम्हाला तर किती भांडायची सवय आहे. त्यामुळे बघ, तू लक्ष ठेव. तुका म्हणे तरी ऐक्य भावे राहे. बघ देवा, काही तू तू माझं आपण भांडण केलं तर तू हरणारच आहेस. त्यामुळे गुपचूप ऐक्य भावाने राहा. योगाचं पण सांगतायत, ऐक्य भावे राहे. म्हणजे माझ्याच मनामध्ये, माझ्याच अंतःकरणामध्ये तू ऐक्य भावाने राहा, असं ते देवाला सांगतात. कुठे जाऊ नको सांगतात करून सोडून. प्रेमातला मत्सर हा सुद्धा एक खूप सुंदर प्रकार बऱ्याच संतांच्या ह्याच्यात आढळतो. संत कबीरांची एक दोहा आहे याच्यावरचा, नैनो अंदर आवतू नैन झाकती देव. म्हणजे मी एकदा डोळे झाकून घेतले आणि तू माझ्या डोळ्यामध्ये आलास, की मी तुला आता ध्यानाचंच सांगता येते की एकदा तू माझ्या अंतःकरणात आला, मी डोळे झाकून घेतले, की तुलाही मी कुणाकडे पाहू देणार नाही आणि मीही कुणाकडे पाहणार नाही. भक्तीतला मत्सर कसा आहे, पण तो योगाशी रिलेटेड. नैनो अंदर आवतू नैन झापती हो लेव, नामय देखू आरोपो ना तोही देखणे. एकदा का ध्यानाची स्थिती प्राप्त झाली, की कुठेही मी तुला जाऊ देणार नाही. तू जिथे आहेस तिथेच मी तुला ठेवून देईल. वरवर मत्सर दिसतो खरं म्हणजे, पण ऍक्च्युली ती संतांची सगळ्यांची योगस्थिती आहे. तेव्हा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्व, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नाही. आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की अरे देवाशिवाय मला काही चैन पडत नाही बाबा. पण बऱ्याच वेळेला काय असतं माहिती का, की तो भाव असतो, भक्तिभाव असतो, तो वरवरचा असतो. तो कधी कधी तीव्र होतो, कधी कधी शांत होतो, कधी कधी आपण विसरतो सुद्धा. कारण काय, कुठलाही भाव जर धरला आपण, तर ती वृत्ती आहे, इट इज अ थॉट. तो वर जातो, खाली येतो, वेव्स कशा असतात तशा ह्याच्यात ते चालत राहतं. म्हणून तैसे न करावे सख्य तरी खरेच करावे, आणि तरी सुदृढ धरावे परमेश्वराचे. तर त्यामुळे हा जो भाव आहे, भक्तिभाव, तो तो जर का योगातनं डेव्हलप झाला, तर तो जास्त काळ टिकू शकतो. त्यामुळे आपण आज थोडस संतांचा भक्तियोग असं बघण्याचा प्रयत्न करत आहोत. तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे की ज्याच्यामध्ये ते अगदी दुरावा कसा असतो संतांचा देवापासून त्याचं सांगतात. आपुल्या गावीचे नवीन न देखेसे झाले. बऱ्याच वेळेला कसं असतं की आपले जे नातेवाईक असतील ते भारतामध्ये असतील, तर आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे, आता हल्ली तर व्हिडिओ कॉल वगैरे सगळं चालू झालंय, त्यामुळे आपण बोलू शकतो हवं तेव्हा. पण पूर्वीच्या काळी कसं होतं, पूर्वीच्या काळी आपल्याला काही कळायचं नाही की अरे तिथे सगळं सगळं चांगलं आहे ना. आता माझी इथे आत्या पण आली आहे. तर खूप पूर्वीच्या काळी जेव्हा फोन पण नव्हते, व्हिडिओ कॉल तर जाऊ दे, पण फोन पण नव्हते, तेव्हा ती पत्र पाठवायची. ती नाशिकला भुसावळला असायची आणि तिथनं ती पुण्याला पत्र पाठवायची. आणि मग पत्रातनं ते 6 महिन्यातनं एकदा कधीतरी पत्र असायचं. आणि मग त्याच्यातनं आम्हाला कळायचं की अरे हा सगळं छान चाललंय हा. तर तसं त्या ह्यानी तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, आपुल्या गावीचे न देखेसे झाले, परदेशी एकले किती कंठे. की मी परदेशामध्ये आहे, पण आपल्या गावाचं कोणीच मला दिसत नाही. थोडक्यात त्यांना सांगतात की मी व्यवहारामध्ये सगळीकडे आहे, पण मला अंतःकरणापासून प्रेम मिळेल अशी लोक कुठे जवळपास नाहीच आहेत.
म्हणून पाहे मूळ येता वाटे जीवलग भेटे कोणते. पूर्वीच्या काळी कसं असायचं की जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी जायची तर तेव्हा जेव्हा माहेरनं कोणीतरी यायचं त्याला मूळ येता गावे की ते कोणीतरी माहेरनं यायचं आणि मग ती वाट बघायची अरे माझ्या माहेरनं कोणीतरी येणार आहे बरं का. अशी ती वाटेवरती अशी वाट बघत बसायची की अरे हा आज येणार आहे कोणीतरी कोणीतरी येणार आहे. त्या भावाने इथे महाराज म्हणतायत की म्हणून पाहे मूळ मूळ येता वाटे जीवलग भेटे कोणीतरी पाहू जाता अवघ्या दिसतील दिशा सकळही ओसा दृष्टीपुढे. बघायला गेलं तर कोणीच नाही आलं. सगळ्या दिशा ओस पडल्यात आणि माझे जे जिवलग आहेत ते कोणीच दिसत नाहीत. तुका म्हणे तुझी न कळे वारता तुझी वाटे चिंता पांडुरंग. तेव्हा अरे किती दिवस झाले आपली भेट नाही झाली. मी इतका व्याकुळ झालोय आणि तुझी भेट नाही झाली कोणी मला भेटायला पण येत नाही मला चिंता वाटायला लागली. असं दुरावा बेचैन होणं की अरे मला देव भेटत नाहीये. किती दिवस मी थांबलोय पण मला देव भेटत नाहीये. हा भक्तिभाव संतांच्या मध्ये आहे. भगवत रामायणातली एक सुंदर कथा आहे की जेव्हा श्रीरामचंद्र आणि सीतामाई ते वनवासाला निघतात तर तेव्हा सुमंत हे अयोध्येवरनं येतात आणि अगदी वनवासाला निघाले असतात थोडं पुढे गेलेले असतात आणि तेवढ्याच सुमंत येतात मागं आणि म्हणतात की रामराया तुम्ही सीतामाईला तरी परत अयोध्येला पाठवा. तर तुम्ही ती तुमच्याबरोबर तितकं कसं राहणार ते वनवासामध्ये तर तुम्ही तिला तरी पाठवा. म्हणून रामराया सीतामाईला म्हणतात की तू जा तू गेलीस तर सासू तुझे सासू सासरे त्यानंतर सगळेजण तिथले जे आहेत त्या सगळ्यांना बरं वाटेल की तू जर का परत गेलीस तर त्याच्यावरती सीतामाई म्हणते रामा ही सगळी जी नाती आहेत ती तुझ्यामुळे ही जी सगळी नाती निर्माण झाली आहेत ती तुझ्यामुळे निर्माण झाली. त्यामुळे मी त्या नात्यांबरोबर राहण्यापेक्षा तुझ्याबरोबर राहील. त्यामुळे सीतामाई जात नाही. सीतामाई रामारायाबरोबरच वनवासामध्ये जाते. मीराबाईंनी पण जसं सांगितलं की मेरे तू गिरिधर गोपाळ दुसरा ना कोई. तेव्हा मला जे काही आहे ना सगळं तूच आहेस. बाकी सगळी नाती आहेत ती आपण करतच असतो सगळं करत असतो. पण अंतःकरणात असं वाटलं पाहिजे की अरे देव जो आहे फायनल बास मी आणि देव हे सगळ्यात महत्वाचं नातं आहे असं आपल्याला आतलं वाटायला हवं. भक्तीचा जोर निर्माण व्हायला हवा. जनाबाईंनी एका ठिकाणी सांगितलंय की घरील्या पंढरीचा चोर गळा बांधून अधोर हृदय बंदीखाने गेला आत विठ्ठल कोणता शब्द केली जडाजुडी विठ्ठला पायी घातली बेडी सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला जनी म्हणे वा विठ्ठला आता जीवेनं सोडी तुला. ही किती तीव्रता आहे की मी एकदा तुला देवा पकडून ठेवलं ना की तुला सोडणार नाही. व विठ्ठला पायी घातली बेडी सोहम शब्दाचा मारा केला सगळं योग प्रक्रिया सांगतायत. पण तरी सुद्धा भक्तिभावाच येतात की सगुणाच्या ह्याच्यामध्ये देवाला बघतात आणि मग त्यानुसार योग सांगतात. हे संतांचं कसं असतं की संतांचं असं असतं की देवा तू मला काय खेळवणार मीच तुला खेळवणार असं बऱ्याच वेळेला असतं. पण हा सख्य भाव आहे. सख्य भाव आहे ना तो खूप तसा समजायला अवघड आहे. कारण काय भक्ताचं जे नातं देवाबरोबर असतं ना ते दासाच असतं दास्य भक्तीच असते. पण बऱ्याच वेळाने काय होतं की देवच म्हणतो की अरे आता मी तुझा आजपासून सखा आहे बरं का. त्यामुळे सख्य भाव जो असतो तो देवाकडनं असतो आणि भक्ताकडनं हा दास्य भावचा असतो. त्यामुळे तो थोडा समजायला अवघड आहे. आणि तो देवाची जर काही इच्छा असेल तरच आपल्याला सख्य भाव समजू शकतो. मित्र आणि सखा यामधला एक फरक एकदा सांगितलं होतं स्वामींनी की मित्र म्हणजे कोण असतो तर मित्र म्हणजे असा माणूस की ज्याला आपल्याला असं वाटतं आपल्या मनात काहीतरी आहे आणि हा आता मी या मित्राला किंवा मैत्रिणीला मला सांगितलं की मला बरं वाटेल अशी जी व्यक्ती असते ती मित्र असते. पण सखा म्हणजे कोण सख्य भक्ती सखा तर सखा म्हणजे कोण तर ज्याला न सांगता माझ्या मनातलं कळतं की अरे काहीतरी झालंय. बऱ्याच वेळेला असं होतं बघा की आपली अगदी घट्ट मैत्रीण असते आणि आपलं काहीतरी दिवसभर काहीतरी मनात चालू असतं आणि ती बघत असते आणि नंतर संध्याकाळी ती म्हणते अगं सगळं बरं आहे ना काय झालं का मला सांग तू. सखा की न सांगता कळतंय तिला की अरे काहीतरी बहुतेक करून प्रॉब्लेम आहे का मला सांग बरं तू. सख्य भक्ती पण ही सख्य भक्ती देवाची इच्छा असेल तर प्राप्त होते. एक तुकाराम महाराजांची छोटीशी गोष्ट सांगतो की रामेश्वर भट्ट तुम्हाला सगळ्यांना माहित असतील की जे
अगदी तुकाराम महाराजांचे कट्टर विरोधक होते. पण नंतर काही काळानंतर ते शरण आले महाराजांना. महाराजांनी त्यांना क्षमा केली. तर ही जी गोष्ट ती त्याच्यानंतरची, की क्षमा केल्यानंतर रामेश्वर भट्टांना एकदा ते तुकाराम महाराजांच्या इथे आलेले असतात आणि तुकाराम महाराज त्यांना डिक्टेशन देत असतात, की तुकाराम महाराज अभंग त्यांना स्फुरत असतात आणि तो जो अभंग स्फुरतोय तो हे रामेश्वर भट्ट पटपट पटपट लिहून घ्यायचं असं त्यांचं काम असतं. तर ते करत असताना कृष्णाची बाळंतीला असा तो विषय चालू असतो आणि त्याच्यावरचा अभंग तुकाराम महाराज सांगत असतात. तर त्याच्यामध्ये अशी ओळी असते की श्रीकृष्णाचे मुख मलिन यशोदे कडिया गोपाळ, की श्रीकृष्णाचं आता मुख मलिन झालंय अशा ते वाक्य असतं. आणि इथे महाराज सांगत असतात आणि हे रामेश्वर भट्ट म्हणजे पंडित, विचार केलेले, खूप विचार ज्ञानी अशा टाईपचे, म्हणजे नुसतं वाचलेलं ज्ञान. तर त्यामुळे त्यांना एकदम त्यांच्या डोक्यात विचारायला लागतो की अरे देवाला आपण मलिन कसं म्हणू शकतो, कारण का देव जर निर्गुण आहे तर तो त्याला मल लागूच शकत नाही. तर त्यांना असं वाटतं की अरे बहुतेक करू नये हा मलिन शब्द थोडासा अवघड आहे. तर त्यामुळे महाराजांना जो शब्द वापरायचा होता तो म्लान. म्लान म्हणजे दुःखी किंवा उदास. तर श्रीकृष्णाचे मुख म्लान असं बहुतेक तुकाराम महाराजांना सांगायचं होतं. पण ते सांगता सांगता चुकून मलिन म्हणून गेले असं त्यांना ते स्वतःच ठरवतात. आणि मग ते तसं डिक्टेशन मध्ये तसं घेऊन घेऊन घेतात की श्रीकृष्णाचे मुख म्लान यशोदेकडे येतात. आणि मग नंतर ते लिहून झाल्यावरती झालं, मग बाकीचे पण सगळे अभंग होतात. त्या दिवस तो दिवस संपतो आणि हे घरी जातात झोपायला. आणि घरी गेल्यावरती त्यांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग येतात या पंडितांच्या. आणि मग नंतर पांडुरंग येतात रामेश्वर भट्टांच्या स्वप्नामध्ये आणि त्यांना उठवतात आणि म्हणतात की अजून अहंकार गेला नाही का तुझा. तुकाराम महाराज जे सांगत होते ते काही तुकाराम महाराज सांगत नव्हते, त्यांच्या मुखातनं मीच बोलत होतो. आणि तू वरच्यावर त्यांना न सांगता तो शब्द बदललास, बलींचा बलान केलास, अरे तू माझा शब्द बदललास असं ते म्हणतात. आणि त्यांना इतकं वाईट वाटतं. ते तसेच मध्यरात्री जातात तुकाराम महाराजांच्या घराच्या समोर पायरीवरती बसून राहतात रात्रभर. आणि मग पहाटे तुकाराम महाराज येतात, दार उघडतात. दार उघडल्यावरती हे समोर ते विचारतात काय झालं. आणि मग ते सगळी हकीकत सांगतात की असं असं झालं, मी सगळं ते चेंज केलं थोडस तुम्हाला न विचारता. आणि मग नंतर विठोबा स्वतः स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की अरे हे काय करतोस तू. तर ते झाल्यावरती महाराजांना एकदम तुकाराम महाराजांना एकदम रडू येतात. महाराज म्हणतात पांडुरंगा अरे माझ्या मुखातनं एक शब्द थोडासा वेगळा आला, त्यामुळे तू स्वतः येऊन एवढं सगळं केलंस का, एवढा खटाटोप घेतलास का. तर त्याच्यावरती पांडुरंग म्हणतात की तुकोबा अरे तू आणि मी काय वेगळे होतो, तुझ्या तोंडातनं मीच बोलत होतो, ही सख्य की जे जे सगळं होतंय ते सगळं देवच करत असतो. आणि आपल्याला जेव्हा अशी भावना यायला लागते तेव्हा खरंच देव आत्मा आपल्याला प्रेरणा देत असतो आणि त्याच्या तोच सगळं आपल्याकडनं करून घेत असतो. देवाच्या इच्छेने वर्तावे देव करेल ते मानावे म्हणजे सहजीची स्वभाव कृपा. इथे कृपा म्हणजे काय, कृपेचे बरेच शेड्स आहेत खरं. पण इथे कृपा सख्य भक्तीमध्ये किंवा भक्तीमध्ये कृपा म्हणजे काय, तर या भक्तीसाठी लागणारं जे प्रेम आहे ते माझ्या अंतःकरणात देवा येऊ दे, ही म्हणजे देवाची कृपा. भक्तीमधली कृपा ही आहे. आता जसं अर्जुनाचं आपण बघितलं की भक्ती म्हणलं की काही काही जण आपल्या डोळ्यासमोर येतात, तसंच भक्ती म्हणलं की गोपी यांची भक्ती आपल्या डोळ्यासमोर येते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती की कंसाचा वध करण्यासाठी कृष्ण मथुरेला गेले आणि या ज्या गोपी होत्या सगळ्या त्या प्रेमामध्ये अगदी ओतप्रोत कृष्णाच्या लहानपणापासून बघितलं होतं कृष्णाला, अगदी कृष्णाबद्दल इतकं प्रेम होतं. आणि त्या कृष्णाच्या प्रेमामध्येच तशा होत्या आणि त्या गोपींचा सगळ्यांचा व्यवसाय माहिती आपल्याला, दूध दही तूप सगळं विकायचं. आणि त्या विकायला जायच्या, दूध दही विकायला जायच्या आणि दूध घ्या दही घ्या म्हणायच्या ऐवजी हरी घ्या हरी घ्या असंच म्हणत बसायच्या. त्यांना ते सगळं भारच विसरून गेल्या होत्या. तर ते तिथे बसायचे आणि हरी घ्या कोणी एक बोलली नारी विकता गोरस. गोरस म्हणजे गाईचं लोणी किंवा तूप. विकता गोरस म्हणे की हरी देखला नयनी उतरला म्हणे मनी त्याची वदनी उच्चारी, म्हणून ते हरी घ्या असंच म्हणायला लागल्या होत्या. आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके तुका म्हणे हासे जन नाही कारण ते काही. त्यांना ते
नाहीच आहे, लक्षच नाही त्यांचं की अरे लोक काय म्हणतायत. ते आपलं हरी घ्या म्हणतच आहेत. इतक्या ते त्याच्यामध्ये गुंतून गेलेले आहेत. भक्ती प्रेमाचा इतका परिणाम असतो. पण आता हे पण बघितलं पाहिजे की बऱ्याच जणांना आपल्याला माहित असतं की हे जे गोपींची भक्ती आपण म्हणत असतो, तर त्याच्या मागे खूप मोठं योगाची गोष्ट आहे. ह्या ज्या गोपी होत्या, त्या राम रामायणामध्ये सुद्धा ह्या गोपी होत्या. हे आपल्याला माहिती आहे. तर काय झालं होतं, ती कथा कशी आहे, तर राम जेव्हा वनवासात गेले होते आणि रावणाने सीतेचं हरण केलं, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग सीतेचा शोध घ्यायला राम लक्ष्मण सगळीकडे वनात फिरत होते आणि त्यांना विरह झाला होता सीतेचा. आणि आता सगळे देव सगळे ऋषी वरनं बघत होते आणि त्यांना ते दिसत होतं की अरे राम राया स्वतः इथे आहेत आणि माये विरहित ब्रह्म आहे. सीतामाई नाही त्यांच्यावर, ब्रह्म आहे. तर त्यामुळे माये विरहित ब्रह्म बघण्याची संधी कशी सोडायची. त्यामुळे सगळे ऋषी जे होते ते सगळे म्हणले की आपल्याला देवाला भेटायला जावं. आणि मग त्यांनी सगळी झाडांची रूपं घेतली आणि झाडांच्या रूपाने त्या वनामध्ये ते सगळे ऋषी थांबले होते. आणि राम विरह झाला होता त्यामुळे सगळ्या झाडांना आलिंगन देत होते. त्यांना पण माहित होतं की हे सगळे ऋषीच आहेत. आणि आलिंगन म्हणजे काय, अगदी एक क्षण आलिंगन की पुढे जात होते. आणि मग ते झाल्यावरती सगळे जे ऋषी होते त्यांचं काही समाधान झालं नाही. ते म्हटले की देवा, अरे एक क्षण फक्त आलिंगन दिलं, आमचं कसं समाधान होईल, अजून थोड्या वेळ तरी आमच्या इथे थांब. तर तेव्हा राम त्यांना म्हणाले की अरे आता खूप तशी गडबड आहे, सीतेला तिथून मुक्त करायचंय, रावणाचा संहार करायचा, हे सगळं करायचंय. तुम्ही असं करा, तुम्ही सगळे पुढच्या जन्मामध्ये जेव्हा मी कृष्ण होणार आहे पुढच्या अवतारामध्ये, तेव्हा तुम्ही सगळे या. आणि तेव्हा तुम्ही गोप गोपी वासर असे सगळे रूप घेऊन या. आणि मग तेव्हा आपण खूप वेळ सगळेजण भक्तिभावाने एकत्र राहू. म्हणून या सगळ्या ज्या गोपी आहेत त्या पूर्वजन्मीच्या ऋषी होत्या. योगाची बॅकग्राऊंड आहे त्यांना. आणि मग त्या इथे गोपी झाल्या आणि भक्ती प्रेमामध्ये अगदी देवाच्या नाहून निघाल्या होत्या. पण किती झालं तरी आता आपण भक्ती योग म्हणलं, तर त्यामुळे किती झालं तरी भक्तीमुळे कम्प्लीट जे म्हणतो ना आपण ते होणार नाही. त्यामुळे योगाच्याकडे यायलाच हवं. तर हे गोपींचा जो भक्तिभाव होता, तर कृष्णाला हे सगळं दिसत होतं. तर त्यांनी उद्धवाला गोपींकडे पाठवलं. उद्धव हा ज्ञानी होता. तो उद्धवाला गोपींकडे पाठवला आणि उद्धवाला सांगितलं की हे जे गोपी आहेत त्या सगळ्यांना तू ज्ञान सांग, तू ध्यानयोग शिकव, असं सांगितलं. आणि मग उद्धव तिथे आला होता. आणि उद्धव आल्यावरती उद्धवाने सगळं सांगायला सुरुवात केली. पहिल्यांदा उद्धव आला, इतक्या खुश झाल्या त्या की अरे कृष्णाच्या इथनं कोणीतरी आलंय, माझ्या कृष्णाच्या इथनं कोणीतरी आलंय, इतक्या त्या खुश झाल्या सगळ्या त्या उद्धवाला बघून. आणि आपण जसं विचारतो तसं ते विचारायला लागले की उद्धवा, कृष्णाकडनं आलायस तू, आता कृष्ण तिथे खूप मोठा राजा झाला असेल, पंचपक्वानांचं त्याला जेवण दररोज मिळत असेल, त्या म्हणल्या. पण त्याला कोणी लोणी साखर देतं का, असं विचारलं की देवाला काय आवडतं, तू लोणी साखर, पंचपक्वानाचं जेवण त्याला देतच असतील, लोणी साखर कोणी देतं का. सिंहासनावर तू दररोज बसत असेल, कृष्ण सिंहासनावर दररोज बसत असेल, पण झाडाखाली मोकळेपणाने त्याला बासरी वाजवता येते का? त्याचे सगळे जो तो हुकूम सोडत असेल, ते सगळे हुकूम सगळेजण ऐकत असतील. राजा येतो, सगळेजण हुकूम ऐकत असतील, पण कोणी त्याचा लाड करतं का. आम्ही देवाचे लाड केले, असं त्या म्हणतात. पण उद्धव जो असतो तो सुद्धा त्याला सगळं हे नवीन असतं की भक्ती, कारण की त्याला सगळं योगज्ञान असतं, त्याला भक्ती नवीन असते. तर भगवंतांनी पण त्याला मुद्दाम पाठवलं असतं की की तू त्यांच्याकडनं भक्ती शिक आणि तुझं ज्ञान जे आहे ते त्यांना दे. त्यामुळे तो तिथे भक्ती शिकायला शिकत असतो. आणि पण तो त्यांना सुद्धा सगळं ध्यानयोग शिकवतो की कसं ध्यानाला बसायचं. ध्यानाला बसायला सांगतो, तो म्हणतो की मनामध्ये तुम्ही देवाचं स्मरण करा, असं सांगतो. तर त्याच्यावरती त्या म्हणतात की उद्धवा, मन नाही तसं दिस. किती मन आहेत माझ्याकडे, एकच मन आहे ना, तू मला मनामध्ये देवाचं स्मरण करायला सांगतोय. उद्धवा, मन नाही दस दिस, एक था वो गया श्याम संग, हो आराधेश. एकच माझं मन होतं, ते गेलं देवाबरोबर, कृष्णाबरोबर गेलं ते. आता कुठल्या मनामध्ये मी कृष्णाला बघू, असं ते उद्धव सांगतात. पण उद्धव ते काय ऐकून घेते आणि कृष्णाने त्यांना सांगितलं असतं की त्यांना योग शिकवतो. त्यामुळे तो त्यांना योग शिकवतो, ध्यानाला कसं बसायचं, काय करायचं. आणि मग नंतर पुढे जर आपण बघितलं तर राधा, सगळ्या गोपी, हे सगळे ध्यान करतानाचे प्रसंग आहेत ते सगळे उद्धवाने शिकवलेले. त्यामुळे
भगवंतांना सुद्धा स्वतः सांगायचं की योग महत्वाचा आहे. भक्तीचा कोरडेपणा, भक्ती फक्त योगाचा जो कोरडेपणा असतो तो भक्तीचा जो रसाळपणा आहे तो त्याच्यामध्ये जर का मिसळला असेल तरच ती भक्ती योग जो आपण म्हणतो तो निर्माण होऊ शकतो. आणि सर्व संतांनी काय माहिती का, सर्व संतांनी पहिल्यांदा काय केलं तर मी कोण आहे हे जाणून घेतलं ध्यान योगाच्या मार्गाने. आणि मग नंतर ते जे ज्ञान झालं त्या ज्ञानाचे संस्कार घेऊन जेव्हा भक्ती करतात त्यामुळे हे ज्ञानोत्तर भक्ती असं मी जे म्हटलं की त्या ज्ञानाच्या संस्कारात होणारी ही भक्ती. आपलं काय चुकतं तर आपण आधीच ती भक्ती बघायला लागतो आणि अरे मला पण तसं करता येईल का? छानच आहे, त्यात काही वाईट काही नाहीये, तसं करायला हरकत नाहीच आहे. पण त्यांची जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर भक्ती हे आपण समजायला हवं. आणि त्यांनी ज्ञान कसं प्राप्त करून घेतलं हे मुख्य आपण समजायला हवं. ध्यान योगाच्या द्वारे जर का त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं असेल तर आपल्याला ध्यान करता येईल पाहिजे. आपल्याला ध्यान म्हणजे काय समजलं पाहिजे. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास थोडस ध्यानाला बसण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. त्यामुळे आपण थोडस भक्ती योग असं बनवायचा प्रयत्न करतो. मी एक जनरल आता थोडस सकाळी उठल्यावरती एकदा काय नोट्स आहेत आणि कुठले आपण जर बघणार आहोत ते बघत होतो. तर कुठल्या कुठल्या संतांचे रेफरन्सेस घेतले असं बघत होतो तर भगवान गोपाळ कृष्ण ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, स्वामी माधवानंद, स्वामी स्वरूपानंद, त्यानंतर जनाबाई, गुलाबराव महाराज, पांडुरंग शास्त्री, संत कबीर, अर्जुन मीराबाई, कौतिक महाराज, अशा सगळ्या संतांचा आपण बघण्याचा प्रयत्न केला भक्ती. आता योग जो आहे तो मात्र आपण आज गजानन महाराजांनी कसा योग सांगितला आणि ते किती महत्वाचं आहे ते बघण्याचा प्रयत्न करू. आज मला इथे तुमच्या सर्वांच्या समोर बोलण्याची एक संधी मिळाली आणि तुम्ही सगळेच जण गजानन महाराजांचे इतके निश्चित भक्त आहात. तर त्यामुळे तुमच्या समोर थोडस मांडण्याचा मी प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला कसं असतं की आता तुम्ही सगळ्यांनी महाराजांचं चरित्र वाचलेलंच असेल तर त्यामुळे अजून नवीन काय सांगता येईल असं आपल्याला वाटतं. पण काय असतं माहिती का, कलायडोस्कोप तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला. कलायडोस्कोप तुम्हाला माहिती असेल तर ते अशी तो असं थोडासा असा मोठा असतो आणि पुढच्या बाजूला सगळ्या काचा असतात आणि तुम्ही जसा तो फिरवाल तसे त्यात वेगवेगळे पॅटर्न्स, वेगवेगळे रंग असं छान निर्माण व्हायला लागतं. तर तसंच या संतांच्या सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये त्यांचे वाङ्मय असू दे, अभंग असू दे किंवा त्यांचं जीवनचरित्र असू दे त्याच्यामध्ये तुम्ही जसं जसं बघता ना तसं असे वेगवेगळे पॅटर्न दिसतात. म्हणजे जे मला गजानन महाराज भावले असतील तेच तुम्हाला वेगळे भावले असतील. आणि जेव्हा आपण असं एकमेकांना शेअर करतो तेव्हा असं जाणवतं की अरे हा हा आपल्याला हा दृष्टिकोनात आपण बघितलंच नव्हतं चरित्र. तर तसं बघण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे संतांचं चरित्र आहे गजानन महाराजांचं. त्यामुळे कलायडोस्कोपची आपण उपमा दिली तर इथे ते काचा असतात. पण इथे या संतांच्या सगळ्या जीवनामध्ये काचा नाहीये. संतांचा जो कलायडोस्कोप आहे तो सगळा चिंतामणी मणींनी भरलेला आहे. ते सगळे सुंदर वेगवेगळ्या रंगाचे चिंतामणी मणीच आहेत. तर त्यामुळे त्यात आनंद तर आहेच आहे, वेगवेगळे पॅटर्न्स तयार होतात त्याचा आनंद आहेच आहे. परत चिंतामणी मणी जितकं आपण वाचू ते चरित्र तितकं वेगवेगळ्या प्रकारे आपले सगळ्या चिंता महाराज आणि सगळे संत दूर करतात असं आपल्याला जाणवतं. जितकं आपण बघू तितकं आपल्या चिंता किंवा आपल्याला जे प्रश्न आहेत ते सगळे आपोआप सॉल्व्ह होतात. आणि मला हाच प्रश्न होता आणि बरोबर महाराजांनी उत्तर दिलं असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं. त्यामुळे तो कलायडोस्कोप जो आहे तो चिंतामणी मणींनी भरलेला आहे असं म्हणून मी आज थोडस बघण्याचा आपण प्रयत्न करू की प्रगट दिनाच्या वेळेस महाराजांच्या ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव शके 1800 भीतरी माध्यमध्य सप्तमीला. म्हणजे शनिवार सप्तमी शके 1800 म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 या रोजी महाराज आले गजानन महाराज. आणि असं म्हणतात की गजानन महाराज अशी धारणा आहे की गजानन महाराज हे समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरनं स्वतः अवतार घेऊन आलेले आहेत. आणि चरित्रामध्ये सुद्धा एके ठिकाणी महाराजांनी तसं सांगितलेलं आहे की एका भक्ताला त्यांनी समर्थांच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं. काही प्रसंग आज थोडस आपण महाराजांचे बघण्याचा प्रयत्न करूया की महाराजांनी योगाबद्दल किती त्यांच्या इथे दिसतं आणि मग ते आपल्याला प्रेरणा मिळू शकते की अरे हा मला ध्यान शिकलं पाहिजे ना, मला ध्यान करता यायला पाहिजे, काय नक्की प्रोसेस आहे ती मला कळली पाहिजे.
योगातनं भक्ती कशी करता येईल ते आपल्याला कळलं पाहिजे. पूजनीय दासगणू महाराजांनी जे महाराजांचं वर्णन केलंय ते थोडस आपण बघायचं. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे, असं सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर ते योगाचं तेज असं आहे थोडक्यामध्ये. तर तुम्ही जर का त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं ना, तर प्राचीच्या बाल रविवत म्हणजे अगदी आता सूर्य जो असतो तो आपण 12 वाजता जर त्या सूर्याकडे बघायला गेलो तर आपण बघू शकतो का नाही इतकं तेज असतं त्याचं. पण तेच जर का पहाटेचा सूर्य बघितला आपण तर आपण बघू शकतो त्याचे छान रंग आपण अप्रिशिएट करू शकतो. तर प्राचीच्या बाल रवी सवत म्हणजे त्यात योगाचं तेज आहे, पण योगाचं तेज आहे तरी भक्तीची शांती आहे. आणि त्या भक्तीच्या शांतीमुळे आपण त्यांच्याकडे बघू शकतो. म्हणजे अगदी पहाटेचा जो सूर्य जो असतो तसं असं वर्णन गजानन महाराजांचं सुरुवातीला केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट नासागरी दृष्टी. आता योगाच्या दृष्टीने बघतो आपण नासागरी दृष्टी. नासागरी नाक, नाकाचा अग्रभाग. आता बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की अग्रभाग म्हणजे जिथून सुरुवात होते हा आहे का नासाग्र, तर नाही. नाक सुरू कुठनं होतं, नासाग्री दृष्टी जे मी आपण मगाशी पण बघितलं की कुठे फोकस करायचा आहे, तर इथे. त्यालाच भ्रूमध्य असं पण म्हणतात. तर इथे फोकस करायला सांगतात आणि तेच गजानन महाराजांनी सांगितलं की जिथून नाकाचं टोक चालू होतं किंवा या दोन भुवया जिथे मिळतात जिथे आपण कुंकू लावतो जनरली, तो जो भाग असतो तो नासाग्र. आणि तिथे आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र ही चक्र तिथे असतात आणि तिथे त्याला म्हणतात सीट ऑफ कॉन्शियसनेस. योगाच्या भाषेमध्ये हा जो एरिया आहे इथे सगळ्या जाणीवा असतात आणि इथे सगळे तुम्हाला अनुभव येत असतात. त्याला म्हणतात सीट ऑफ कॉन्शियसनेस आणि तिथे आपल्याला लक्ष ध्यानामध्ये केंद्रित करायचं आहे. आणि अगदी महाराजांचं उदाहरण महाराजांचं वर्णन करताना अगदी हेच सांगितलेलं आहे. तर पहिल्या वर्णनातच योगस्थिती दाखवलेली आहे. आपल्या स्वामींच्या ज्या ध्यानवर्गावरच्या 21 आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सांगताना हे सांगितलं जीवाशिवाचा संयोग अभ्यासावा राजयोग ईश्वरी अनुराग ठेवून एकांतीचे पावन स्थान नाममंत्रे पावन मन प्रवृत्ती आवरून बसावे मिटावे लोचन स्थिर सुखासन भ्रूमध्य अवलंब. दोन भुवयांच्या मध्ये जी जागा आहे नासिकाग्र ते सांगितलं तेच भ्रूमध्य. इथे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला आणि ध्यान करायचं. व्यंकटलाल अगरवाल आणि दामोदर कुलकर्णी ते चालले होते आणि तिथे त्यांना गजानन महाराज दिसले आणि पत्रावळीवरती ते जे शीत होते उष्ट अन्न होते ते वेचून खात होते. शीत पडल्या दृष्टीपत ते मुखी उचलून घालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म करावा. अन्नाचं महत्व थोडक्यात सांगत आहेत. आणि सगळीकडे ब्रह्म जे आपण नेहमी म्हणत असतो त्याचं संतांचं कसं आहे की जे जे ते करत आहेत ते सगळं त्यांच्या अनुभवातनं आलेलं आहे. आपण जेव्हा म्हणतो की वदनी कवळ गीता नामज्ञान श्री हरीचे सहजावन होते नामगीता हुकाची जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरपर्यंत म्हणून आणि जे यज्ञ कर्म आपण म्हणत असतो. अनुभव असतो का आपल्याला, नाही. तर आपण म्हणत असतो. संतांचं जे सगळं जे जे असतं ते सगळं अनुभवात आलेलं असतं. त्यांना त्याचा अनुभव आला असतो की अरे सगळीकडे जो ब्रह्म दिसतोय तेच ब्रह्म माझ्यात आहे. अशा ह्याने ते सगळं करत असतात. आणि आपलं कसं असतं की आपण खायला बसलो की पहिल्यांदा आपण बघतो अरे मीठ कमी किंवा अरे तिथे थोडं जास्त झालं. तर आपल्या लक्षात पहिली गोष्ट तर हेच घ्यायला पाहिजे की अरे ज्यांनी जेवण केलं असेल त्यांनी किती कष्ट घेऊन जेवण केलं. तर आपण पहिला शब्द अरे मीठ कमी आहे बरं का, मीठ आहे तर तिखट थोडंसं कमी पडलंय जास्त पडलंय थोडं तिखट घाल असं म्हणण्यापेक्षा छान झालंय हा पहिला शब्द आपण असं म्हणू शकतो. हा किती छान झालंय, मस्त आलं ना जेवण. समोरच्याला पण किती बरं वाटतं. साधी साध्या गोष्टी आहेत. आणि मग नंतर तुम्ही सांगा ना की अरे हा थोडस अजून मीठ चालेल किंवा स्वतःच घेऊन या थोडस घाला. मीठ मीठ कमी झालं हे पहिलं वाक्य बोलण्यापेक्षा छान झालं म्हणू शकतो. अन्नम न निंद्यात असं उपनिषदात सांगितलं. तर त्यामुळे महाराजांना हे सांगून द्यायचं की अरे सगळं जे आपण खातोय ते सगळं परब्रह्म आहे असं समजून खायला हवं. निंदा करू नये त्याची.
वदनी कवळ घेता आपण म्हणत असतो, पण कधी म्हणतो आपण बऱ्याच वेळेला समोरच्यानी पहिला घास घेतला की आपण वदनी कवळ घेता चालू करतो आणि मग तो समोरचा बिचारा त्याचा घास तोंडात अडकतो की अरे आता करू काय मी, वदनी कवळ चालू केलं आणि मी तोंडात घास घेतला, आता खाऊ का तसंच थांबू? असं नाही करायला पाहिजे. सुरुवात करायच्या आधी, बसायच्या आधी म्हणायचं, समज बाहेर असू तर मनातल्या मनात म्हणायचं, असं काही नाही की जोरातच म्हणायला पाहिजे. मनातल्या मनात म्हणा, पण देवाचं स्मरण करून पहिला घास घ्यायचा, असा एक नियम आपण करू शकतो. पुढे महाराजांना सगळे पंचपक्वानांनी भरलेलं ताट महाराजांसमोर ठेवलं आणि महाराजांनी काय केलं, आपण काय करतो, जर खूप छान असेल तर आपण पहिल्यांदा ते सिक्वेन्स ठरवतो की हा माझ्या आवडीचं हे बघ, ते पहिल्यांदा मी ते खाणार, तो स्वीट डिश आपण शेवटी ठेवतो, हा स्वीट डिश मस्त नंतर वगैरे वगैरे करत असतो. पण महाराजांनी काय केलं, सगळं एकत्र केलं, जे जे त्यांना दिलं होतं सगळं एकत्र केलं, खाल्लं आणि ते सगळं खाल्लं. आपण तसं नाही करायचं, म्हणजे आधी सांगतोय, पण महाराजांनी तसं का केलं, तर त्याच्यावरती महाराज एका ठिकाणी मी वाचलं की प्रेमाची भाजी, मायेचा भात आणि सुखाची पोळी असं सगळं असल्यावरती ते वेगवेगळं कसं खातं येतं, म्हणजे ते सगळं एकत्र करून खातं असं महाराजांनी सांगितलं. सुंदर सुंदर काही काही नाही दृष्टांत आपण वाचत असतो, पण त्याच्यामध्ये अजून काही स्पेशल दिसतंय का असं बघण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. पुढे पाणी पिण्यासाठी पण जेव्हा ते गेले आणि ते जे जनावरांसाठी पाणी ठेवलं होतं तिथेच ते पाणी प्यायला लागले आणि ते म्हटले थांबा थांबा, हो महाराज हे गढूळ पाणी आहे, ते पाणी पिऊ नका. त्याच्यावरती महाराजांनी सांगितलं, हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार, तिथे गढूळ निर्मळ वासित हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच आहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून निराळा, ईश्वराची आघात लीला ती कळे या नरजन्मी. थोडक्यात पाणी पण तेच तत्व आहे, पिणारा पण तेच तत्व आहे, सगळीकडे ब्रह्म व्यापून आहे असं महाराजांना सांगायचंय. आणि सर्व संतांच्या ह्याच्यामध्ये हाच वेदांताचा जो विचार आहे, वेदांताचं जो ज्ञान आहे, ते सर्व संतांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आपलं कसं असतं बऱ्याच वेळेला की आपल्याला पण ते विचाराच्या ह्यानी कळत असतं आणि पटत पण असतं की हा सगळीकडे ब्रह्म आहे बरं का. प्रवचन जोपर्यंत चालू असतं ना तोपर्यंत आपल्याला ते वाटत असतं की हा अहम ब्रह्मास्मी सर्व खलिदम ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म आहे, तेच ब्रह्म माझं, ते हे अगदी पटत असतं. प्रवचन चालू असतं तोपर्यंत. प्रवचन संपलं आणि बाहेर गेलो आणि आपली चप्पल जर का आपली उलटी पडलेली दिसली असेल की राग येतो आणि ती उलटी पडलेली चप्पल बघितली की आपलं सगळं जे ज्ञान होतं ते पण उलट सगळं विसरून जातो की अरे आपण आता काय विचार करत होतो, सगळं विसरून जातो. तर तसं व्हायला नको आपलं. तर त्यामुळे ही जी भक्ती असते ती योगातनं जर विकसित झाली असते तर तो योगाचा एक परिणाम असतो, संस्कार रूपात्मक परिणाम असतो जो आपल्या अंतःकरणावर होतो. आणि तो अंतःकरणावरती जो परिणाम झालेला असतो तो संस्कार घेऊन आपण जेव्हा सगळ्या जगामध्ये वावरतो तेव्हा ते अनुभवायला येतं की अरे सगळ्या जगात तेच परब्रह्म आहे. म्हणजे ते म्हणायला सोपं आहे, पण ते पहिल्यांदा अनुभूती आपल्या आतमध्ये यायला हवी. पहिल्यांदा आतमध्ये कळलं पाहिजे आणि मग ते बाहेर आपोआप ते प्रोजेक्ट होतं की सगळीकडेच ब्रह्म आहे. तुकाराम महाराजांनी पण या स्थितीचं एक खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तर ते पूजेचा प्रसंग ते सांगतात की मी देवा तुझ्या आता पूजा करायला गेलो, पण मला सगळीकडेच देवच दिसतोय. मी आता पूजा कशाने करू? आता जसं सांगितलं की पाणी पिणारा पण देवच आहे, पाणी पण देवच आहे, गढूळ असलं तरी देवच आहे आणि चांगलं असेल तरी देवच आहे. तर महाराजांनी सांगितले कास्याने पूजा करू केशी राजा, हाची संदेह मोडी, हाची संदेह फेडी आता. तुम्ही तुझी पूजा कशाने करू? मला कळतच नाही, मला पूजा करायची तुझी. उदके नाहू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. काहीही मी घेतलं की गंध घेतलं, पुष्प घेतलं तरी मला सगळ्यामध्ये तूच दिसतोय. आता तुझीच तुझ्या ह्याने तुला तुझीच पूजा करायची आणि त्या सगळ्या पूजा करणाऱ्या साहित्यामध्ये पण तूच आहे. आता करू काय? फळदाता तूच, तांबोळा अक्षता, तरी काय अनंता वाहू वाहू तुझं. अक्षता जरी व्हायला गेलो तरी मला अक्षतामध्ये पण तूच दिसतोयस. आता करू काय? वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न तुझं नाही. दक्षिणा व्हायला गेलो अरे मला दक्षिणेमध्ये पण देवा तूच दिसतोयस. नैवेद्य दाखवायला गेलो तर त्या अन्नामध्ये सुद्धा तूच दिसतोयस. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कुठं. मी तुझं भजन करायला गेलो, नंतर आरती म्हणायला गेलो, आरती म्हणता म्हणता नाचायला लागलो, पण सगळीकडे मला तूच दिसतोयस. त्या गाण्यामध्ये पण तूच दिसतोयस, ओंकार रूपामध्ये, टाळीमध्ये पण तूच दिसतोय, सगळीकडे तूच दिसतोय.
तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. आता अगदी मी शेवटी आरती करायला लागलो तर धूप दीप सुद्धा मला रामकृष्ण हरी दिसायला लागले. तर त्यामुळे आता मी पूजा कशी करू असं महाराजांचा प्रश्न पडलाय. ती महाराजांची पूजा आहे. आपण आपली छान भक्ती भावने पूजा करायची. पण सगळीकडे ब्रह्म दिसायला लागलं हे योगातनं एक योगातनं तो अनुभव येतो. आणि गजानन महाराज या स्थितीचं वर्णन अगदी करत आहेत. आपण काय करायला पाहिजे माहिती का? आपण बऱ्याच वेळेला ना संतांना फॉलो करतो. आपण काय फॉलो करतो की संत कसे वागतात. अरे हा संत कुठले तरी आपले सद्गुरू असतील तर ते असे वागतात ना, हा मी पण तसं वागायला लागेल ना. आपण तसं नाही करायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे, संतांनी सांगितलेली साधना ती आपण केली पाहिजे. संत कसे वागतात हे न करता त्यांनी काय सांगितलंय ते आपण केलं पाहिजे. म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचू. गोंदवलेकर महाराजांची एक छोटी गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे. ती इतकी इतकी सुंदर आहे. तर एक माणूस होता, तो गोंदवलेकर महाराजांना देवाला एक आण्याची खडी साखर दररोज व्हायचा. खडी साखर म्हणजे शुगर, ती दररोज देवाला व्हायचं. आणि त्याची छोटीशी डबी असते, त्या डबीमध्ये तो खडी साखर ठेवायचा आणि दररोज पूजा झाली की तो देवाच्या इथे ठेवायचा. एक दिवस त्याला काय जाणवतं की त्या डबीला मुंगळे झाले. खडी साखर असते, आपोआप मुंगळे तर होणारच. तर मुंगळे झालेत असं त्याला दिसतं. आणि मुंगळे झालेत तर त्याला असं आत्म भाव होतो की अरे हे मुंगळे सुद्धा देवच आहेत, मी यांची खडीसाखर का काढून घेऊ. म्हणून तो तशीच त्या मुंगळ्यांना खडीसाखर खायला देतो. तो म्हणतो काही काढून घेतो, पण तो असं झटकतो लगेच. मुंगळे लगेच झटकतो आणि खडीसाखर परत देवाला देतो. तसं तो करत नाही. तो म्हणतो ओके मुंगळे आहेत, देवच आहेत, तिथे खडीसाखर ठेवतो. आणि मग अजून एक छोटीशी खडीसाखर एकाने आणतो आणि ती देवाला देतो. आणि मग झाल्यावरती तो महाराजांकडे येतो, गोंदवलेकर महाराजांकडे. आणि महाराजांना म्हणतो महाराज असं असं मी केलं, मला वाटलं की त्यांच्यामध्येच देव आहे मुंगळ्यांमध्ये, त्यामुळे मी त्यांची खडीसाखर घेतली नाही. महाराज म्हणले जे केलंस तू अगदी बरोबर केलंस. तू त्या न हलणाऱ्या डोलणाऱ्या मूर्तीमध्ये देव पाहिजेस, त्यानंतर चालणाऱ्या मुंगळ्यांमध्ये देव पाहिजेस. सगळं तू योग्य केलंस. ते म्हणजे एक राहिलं, स्वतःमध्ये पाहायचं राहिलं. बाकी सगळीकडे तू देव पाहिलास, स्वतःमध्ये पाहायचा राहिला. आणि हेच इथे सगळे संत अगदी एकमुखाने हे सांगत असतात. पण बऱ्याच वेळेला काय होतं की ते लपून राहतं आपल्यापासून. वाङ्मय जे आहे संतांचं ते काही वेळेला असं होतं की ते डायरेक्ट नसतं आणि आपल्याला मग ते आपण वरवरचा अर्थ घेत नसतो आणि ते लपून राहतात. संत कबीरांनी सांगितले जो तिल माही तेल आहे. तेलामध्ये तेल असतं आपल्याला माहिती, ब्रश केले की त्यातून तेल निघतं. जो चकमक में आग, फ्लिंटस्टोन्स असतात आपल्याला, आपल्याला असं ते केलं की त्यातनं स्पार्क्स येतात. किंवा काही पण फ्लेमेबल गोष्टी असतील त्याच्यामध्ये आपोआप त्याला पेट घेतला की ते आग लागते. जो तिल माही तेल है, जो चकमक में आग, तेरा साई तुझ में जाग सके तो जाग. कुठे देव, बाकी कुठे बघायला जाऊ नको, तुझ्याच आतमध्ये तो शोधायचा प्रयत्न कर, असं संत कबीर सांगतात. आपल्याच आतमध्ये बघायचं. कसं बघायचं? आपण आता जसं बघितलं तसं अष्टांग योग आपल्याला सांगितलेला आहे. यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार त्यानुसार बसून आपण ध्यान कसं करायचं हे शिकलं पाहिजे. आणि ते हळूहळू शिकता शिकता आपल्याला ती योगाची अवस्था विकसित व्हायला लागते. मग त्यातनं येणारी जी भक्ती आहे ती वेगळीच भक्ती आहे. आणि ती या सगळ्या संतांना जी एकमुखाने सांगायची, कुठलेही संत तुम्ही बघा, त्यांना जी सांगायची भक्ती आहे ती योगातनं विकसित झालेली भक्ती ते दाखवत असतात. आणि ते आपल्याला बऱ्याच वेळेला जाणवत नाही. गजानन महाराजांच्या चरित्रातला एक शेवटचा प्रसंग आहे, फार सुंदर प्रसंग आहे की शेगावच्या जवळ ते पिंपळगावला होते. आणि त्या पिंपळगावच्या इथे खूप सगळी गर्द झाडी होती, फॉरेस्टच असं म्हणता येईल. आणि तिथे शिवाचं टेम्पल होतं, भगवान शिवांचं. आणि तिथे ते गेले असताना समाधीमधनं मग्न झाले, समाधीमधनं गजानन महाराज. आणि तिथे संध्याकाळी तिथली काही काही गुराख्यांची पोरं होती. ती गुराख्यांची पोरं संध्याकाळी आली आणि हा आता भगवान शंकरांना आपण फुलं वाहू म्हणून ती त्या मंदिरात गेली. आणि मंदिरात गेल्यावरती त्यांना एकदम गजानन महाराज समोर दिसले ध्यान करत असताना. आणि या मुलांनी कधी असं बघितलं नव्हतं की अरे ध्यान काय आहे, त्यांना काहीच माहित नव्हतं. की त्यांना कळेल की हा माणूस काय करतो. तर त्यांच्यामधला सुंदर संवाद आहे. छोटी छोटी मुलं होती गुराख्यांची आणि त्यांच्यामधला संवाद आहे की अरे पहिला म्हणतो की अरे हे बुद्ध नसतील, की असे का बसलेत. तर त्याच्यावरती दुसरा म्हणतो अरे भगवान शिवांकडे कधी भूत असतं का, त्यामुळे भूत नसणार.
मग काय झालंय काय कळत नाही, असं काय करतायत ते, म्हणजे अंग सुद्धा गरम आहे, तर त्यामुळे ते जिवंत आहेत असं ते तिसरा म्हणतो. तर अजून एक म्हणतो की अरे काय मला वाटतं माहिती का, थकलेला साधू खूप थकलेला असेल, त्यामुळे थकल्यामुळे त्याच्या तोंडात काही शब्द येत नाहीत आणि डोळे सुद्धा उघडत नाहीत, इतका तू थकलेला साधू आहे. तर आपण असं करू, उपाशी असेल तो, तर त्याला थोडीशी आपण भाकरी देऊ, पाणी थोडंसं देऊ, आणि म्हणून ते भाकर त्याच्या महाराजांच्या इथे ठेवतात. पण ते काही महाराज समाधीमध्ये असतात, त्यांना काहीच तिथे ते जाणवत नसतं, आणि ही मुलं त्यांच्यात सगळी बोलत असतात. आणि मग एकदम म्हणतो की अरे बहुतेक करून आहे ना, ते स्वर्गातले देव असतील. आता देव असलं की काय करायचं, तर पूजा करू. कशाची पूजा करायची, तर ते भाकरीचा जो त्यांच्याकडे असतो, ती भाकरी नैवेद्य म्हणून ठेवतात. त्यानंतर तिथे जे पाणी असतं ते पाणी आणतात, थोडंसं पाणी ठेवतात. त्यानंतर तिथली जी रानफुलं असतात ती रानफुलं आणतात, ती ते महाराजांना ते वाहतात, आणि तसंच तिथे थोडा वेळ भजन करत राहतात. पण तरी सुद्धा महाराज काही डोळे उघडत नाहीत. आणि मग नंतर ती मुलं जातात, कारण का संध्याकाळ झालेली असते, मुलं जातात. आणि दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी जे असतात त्यांना ती मुलं सांगतात की असं असं तिथे कोणीतरी बसलं बरं का, आणि आपण तिथे जाऊन बघू. म्हणून सगळे गावकरी येतात, आणि आल्यावरती बघतात तर अजूनही तिथे समाधीमध्ये गजानन महाराज असतात. आणि मग काय करायचं, म्हणून मग पालखीमध्ये गजानन महाराजांना तिथे बसवतात, आणि महाराज समाधीमध्येच, आणि मोठ्या गजरामध्ये ती मिरवणूक महाराजांची काढतात, आणि महाराजांवरती फुलं टाकत असतात, फुलं वाहत असतात, गुलाल उधळत असतात. असं सगळं ते छान याच्यामध्ये ती पालखी नेत असतात, आणि मग ते पालखी घेऊन जातात. तिथे गावाच्या इथे जे मारुतीचं मंदिर असतं त्या मंदिरावरती एका छान भव्य पाटावरती महाराजांना तिथे बसवतात. आणि मग बऱ्याच वेळानंतर महाराजांची समाधी उतरते. किती वेळ महाराज समाधीत असतील? 48 तास. 48 तास महाराजांची समाधी अवस्थेमध्ये होते. किती उच्च अवस्था असेल आपण विचार करायला हवा, की इतकं सगळं चालू आहे तिथे. इतके सगळे लोक आहेत, ती मुलं आहेत त्यांचे, तिथे त्यांनी ती आरती केली असेल. त्यानंतर नंतर त्यांची जेव्हा मिरवणूक काढली, तेव्हा तर सगळं गाजत वाजत मिरवणूक काढली. पण तरी सुद्धा महाराजांची समाधी उतरली नाही. 48 तास समाधी, म्हणजे विचार करा तुम्ही की किती उच्च अवस्था असेल, की निर्विकल्प समाधी आपण जे म्हणतो, की चित्त अगदी चैतन्यामध्ये पूर्णपणे विलीन झालं, पूर्णपणे. मगाशी जसं आपण बघितलं त्या लँग्वेजचं, की सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर शेवटी काय होतं, की वर म्हणजे जी मेडिटेशनची प्रोसेस आहे तिथं विलीन होते. सब्जेक्ट म्हणजे मी ध्यान करतोय, तो मी सुद्धा पूर्ण विलीन होतो, आणि मग कोण उरतं, तो ऑब्जेक्ट, ते तत्व तेवढंच फक्त राहतं. म्हणजे चित्त पूर्ण चैतन्यामध्ये विलीन झालं असं त्याला म्हणतात, आणि ती जी अवस्था आहे ती निर्विकल्प समाधी. आजूबाजूचं काही भानच नाही, गाढ समाधीमध्ये महाराज होते. प्रसंग फार बोलका आहे, पण प्रसंगात आपण घ्यायचं काय. अरे महाराजांना 48 तास समाधी लागली, आपण काय घ्यायचं, कशी लागली, प्रोसेस काय होता, महाराजांनी काय केलं, महाराजांनी ध्यान कसं केलं, शिकलं पाहिजे. ते आपण घ्यायचं, त्यातनं प्रेरणा घ्यायची की अरे हा, मला तिथपर्यंत जायचंय, हा माझ्या सद्गुरूंनी असं मला सांगितलंय, असं करून दाखवलंय, की अरे या अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो, मला जाता येईल. सगळे संत आपल्या पाठीशी आहेत, फक्त आपण प्रयत्न करायला हवे, की अरे हा, समजून घ्यायचं पहिल्यांदा कसं बसायचं. बऱ्याच वेळेला आपल्याला बसायला थोडासा प्रॉब्लेम असतो, की अरे 10 मिनिटात माझे पाय गुळगुळ करायला लागले, पाठ दुखायला लागले, कसं बसायचं, समजून घेतलं पाहिजे. आणि ते करता करता हळूहळू आपल्याला पुढची पुढची अवस्था प्राप्त व्हायला लागते योगातली. आणि तेच सगळ्यात महत्वाचं आहे, आणि तोच संदेश सगळे संत एकमुखाने देत असतात. समर्थांचं तर इतकं सुंदर त्याच्यावरचं दासगोला महाराजांनी सांगितलं, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणाची म्हणावे, त्या अवघेची जाणावे विलक्षण. भक्त भक्त आपण म्हणत असतो, आणि भजन कसं करत असतो आपण भक्त म्हणून, तर विभक्तपणाने, मी वेगळा आणि देव वेगळा, अशा ह्याने आपण भजन करत असतो. विभक्तपणा असतो त्याच्यामध्ये, लक्षणं असून विलक्षण, ज्ञान असून अज्ञान, भक्त असून विभक्तपणा ते हे ऐकायचे. आणि मग भक्ताची जी व्याख्या आहे, डेफिनेशन, ते समर्थांनी पुढे सांगितलं. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नाही. विचार म्हणजे काहीच नाही समाधान. भक्त म्हणजे कोण, जो देवापासून विभक्त नाहीये तो, नुसतं विचाराच्या अंगाने नाही, अनुभूतीत. मी आणि देव कोण आहे हे मला आता कळायला लागलंय,
देव म्हणजेच मी आहे, माझ्याच आतमध्ये ते तत्व आहे, हे जेव्हा अनुभूतीतनं कळायला लागतं, तेव्हा ते विभक्त पण होतं. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विगत विचारे विना काहीच नव्हे समाधान, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आत्मनिवेदनाचं वर्णन आहे आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी अभेद भक्ती योग असं त्याला सांगितलेलं आहे. सुरुवातीला जे आपण ज्ञानेश्वर महाराजांचं ओळी बघितली होती की भक्ती युक्त योग या अवस्थेला आपल्याला पोहोचायचं, ती भक्ती करायचीच आहे, पण ती योगाच्या वरती आधारित असलेली भक्ती करायची. कोरडा योग नकोय, भक्ती रसाचा त्याच्यामध्ये ओलावा हवाय आणि ही नुसती भक्ती सुद्धा नकोय, तर ती योगयुक्त भक्ती असायला हवी. हा संदेश आज इथे सर्वांपर्यंत मला द्यायची प्रेरणा स्वामींच्या सरी झाली. जे काय बोलणं झालं ते सगळं सर्व संतांच्या, स्वामीजींच्या, गजानन महाराजांच्या प्रेरणेने झालंय आणि त्यामुळे ते सगळं बोलणं आपण त्यांनाच समर्पित करूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जय जय निवेदन निवेदन आहे ते संध्याकाळचं हा. I don't speak Marathi, so I'll just say it in Hindi.